संपूर्ण देशाचं खरं तर लक्ष याकडे आहे ते म्हणजे नाशिकमधलं धर्मांतर आणि अत्याचाराचं प्रकरण। बहुराष्ट्रीय कंपनीच्या एचआरला कोर्टामध्ये हजर करणार आहेत आणि कंपनीच्या एचआरची पोलीस कोठडी आज संपणार आहे। एचआरला न्यायालयीन कोठडी आज मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे या संदर्भातले सुद्धा अपडेट्स आज नाशिकमधून काय येतात हे पाहायचं आहे। तर नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय आणि संशयित आरोपी असलेल्या 8 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन करण्याचे हे आदेश दिलेत। या 8 कर्मचाऱ्यांवर लैंगिक शोषण त्याचप्रमाणे धर्मांतरास दबाव टाकल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणातला फरार संशयित महिला आरोपीचा पोलिसांकडून आता शोध सुरू आहे। त्यामुळे या संदर्भातल्या काय नेमके अपडेट्स आहेत पुन्हा आपण एकदा जाऊया सागरकडे। नाशिकमध्ये आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। सागर, या संदर्भात धर्मांतर प्रकरणामध्ये या बहुराष्ट्रीय कंपनीचा सुद्धा आज हा खटला आहे, काय काय नेमके या संदर्भात आज घडामोडी पाहायच्यात? नक्कीच खरं तर ह्या सगळ्या प्रकरणाकडे बघितलं तर ही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ह्या सगळ्या धर्मांतरांच्या महिलांच्या अत्याचाराच्या घटना घडलेल्या होत्या। त्यानंतर 6 जणांना अटक करण्यात आलं। या 6पैकी एक MCR झालेला होता आणि 2 दिवसापूर्वीच पुन्हा एकदा जे 5 आरोपींची जी न्यायालयीन कोठडी मिळालेली होती। आता त्यानंतर जी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या महिलांनी ज्या एचआरला याबद्दलची तक्रार दाखल केलेली होती, अश्विनी चैनानी असं तिचं नाव होतं, तिला देखील पोलिसांनी अटक केलेलं होतं। त्यानंतर तिला 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली। तिला आज दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे, कारण हा सगळा जो प्रकार घडलेला होता या प्रकारामध्ये विशेष बाब म्हणजे ह्या एचआर ज्याची ही सगळी तक्रार जी आहे या सगळ्या महिलांनी दिलेली होती, मात्र याकडे ह्यात अश्विनी चैनानीने दुर्लक्ष केल्याची माहिती समोर येत होती आणि यामुळे हिला ह्या गुन्ह्यामध्ये सह-आरोपी करण्यात आलेलं होतं। त्यामुळे हिला पोलिसांनी अटक केलेलं होतं, तिला 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली होती। आज तिला पुन्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर या मल्टीनॅशनल कंपनीने ज्या महिलांवरती अत्याचार या सगळ्या 8 जणांनी केलेला होता, त्यामध्ये जे 6 संशयित आरोपी होते त्यांना आता सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये जरी असली तरी त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। अश्विनी चैनानी जे एचआर होत्या तिचं देखील निलंबन करण्यात आलेलं आहे आणि एक जी महिला आहे ज्या या सगळ्यांमध्ये संपर्कात होती ती फरार आहे, तिचा देखील पोलीस शोध घेताना पाहायला मिळतात। एकंदरीत बघितलं तर मल्टीनॅशनल कंपनीने ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला होता त्या ठिकाणी या सगळ्यांना तात्पुरतं निलंबित करण्यात आलेला आहे। हा पूर्ण पोलिसांचा जो तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांना या कंपनीतून काढणार देखील असल्याची माहिती आपल्याला मिळते। ठीक सागर, याही प्रकरणावर जरूर लक्ष ठेवून राहा। कोर्टातले याही बाबत आज अपडेट येणार आहेत, त्यामुळे जरूर आपण पुन्हा एकदा चर्चा करू या संदर्भात। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।